सो फायनली माझा हा ऑर्डर आला. हा मी 1 तारखेला मागवलेला, जो की 3 तारखेला येणार होता. बट 3 तारखेला मी जेव्हा चेक केलं तेव्हा ते ऑर्डर प्लेसच नव्हती झाली अँड बँकमधून पैसे नव्हते कट झाले. तो काल मी तो परत प्लेस केला 4 तारखेला अँड आज 5 तारीख आहे. आज फायनली हा आला अँड चला तर बघूया ह्याच्यात काय. सो या दिस इज ॲपल 20 वॉट चार्जर, जो की मला 1550 रुपयाला पडला ॲमेझॉनवरून अँड फ्लिपकार्टवरती पण सेम प्राईस होती. सो चला ह्याला खोलूया. एवढा पण सॅटिस्फाईंग नव्हता बट आणि पुस्तक जे की कोण वाचत ना अँड अशी आहे याची पॅकेजिंग चार्जरची. एका प्रेस करून बाहेर येतो. दॅट्स इट गाईस. एवढूसा छोटूसा चार्जर टाईप सी टू टाईप सी. सो आता मी माझ्या आयफोनच्या बॉक्समधून केबल काढतो. गाईज मला ही अनबॉक्सिंग मला करायची होती बट ओपन बॉक्स डिलिव्हरी होती अँड माझ्या घरी तेव्हा कोण नव्हता आणि माझा फोन डेड होता. सो मला ही अनबॉक्सिंग नाही करायला भेटली. बट ही आहे याची केबल. याच्यासोबत पण एक पुस्तक येतो अँड मी फक्त हे पील केलेलं त्याचं, जे की थोडंसं सॅटिस्फाईंग होतं बट ते कॅमेरामध्ये नाही कॅप्चर करू शकलो. सो लेट्स ओपन दिस अप. दिस इज द केबल. ही ब्रेडेड केबल आहे जर तुम्हाला दिसत असेल तर. अँड ह्या चार्जरमध्ये यप फिट. ह्याच्यावरती एक रॅप आहे जो की काइंड ऑफ सॅटिस्फाईंग असेल बट मला काढायची इच्छा नाही. खरं सांगतो मला काढायची बिलकुल इच्छा नाही त्याला. मी हे असंच ठेवणार आहे जितका महिने टिकेल तितके महिने. सो आता मला बेसिकली 1 हफ्त्यापेक्षा जास्त झाला फोन. सो आता बेसिकली मला 1.5 ते 2 हफ्ता झाला आहे फोन घेऊन अँड मी आतापर्यंत हा माझा MIचा चार्जर वापरत होतो, शाओमीचा, जो की मला पोको X3 सोबत भेटलेला. अँड स्टार्टिंगला मी विचार नव्हता केला की आयफोनसाठी त्याची वेगळा चार्जर घ्यायची गरज आहे कारण की टाईप सी होता. बट नंतर माझ्या मित्राने मला ते असं बॅटरी हेल्थचा जो कॉन्सेप्ट असतो, जो सेटिंगमध्ये जाऊन आपण आपली बॅटरी हेल्थ बघू शकतो आयफोनमध्ये, ते दिसतं, ते दाखवलं अँड मला सांगितलं की भाई चार्जर जेव्हा तू दुसरा कोणचा यूज करशील तेव्हा ती बॅटरी हेल्थ लवकर अशी डिग्रेड होते. सो तेव्हापासून मी भाई बोललो की आपण घेऊन टाकूया, इन्व्हेस्ट करूया चार्जरमध्ये. अँड ह्याची हालत पण थोडीशी खस्ता झालेली. सो बोललो की त्या चार्जरमध्ये इन्व्हेस्ट करू अँड हा चार्जर तर मी ॲपलचा चार्जर मी दुसऱ्या फोनला लावू शकतो आणि ज्याने काय प्रॉब्लेम नाही होणार. हा 20 वॉटचा आहे सो फास्ट चार्जिंग पण होऊन जाईल आय गेस. अँड अजून एक खबर आहे की माझा फोन पोको X3 Pro इज बॅक इन द हाऊस बट तो चालत नाही आहे. याला टेप लावल्यात सगळ्या अँड त्याची जी बॅक आहे ती पण अशी टेप काढता काढता अशी निघते. त्यांनी फक्त असं चिपकवून दिलं आहे फक्त. अँड हा बेसिकली ब्रेक झाला. याचा काय आता उपयोग नाही राहिला बट मेनी मेमरीज आर इन दिस फोन. सो आता बेसिकली मी हा फोन चार्ज करणार अँड नंतर जिमला जाणार खाऊन पिऊन. भूक लागली थोडीशी, सकाळी कॉलेजला जाऊन आलो अँड आज आहे आर्म्स डे. तो सगळ्यात पहिले आपल्याला कढई घ्यायची आणि ती गॅसवर ठेवायची. थोडं बटर, अमूल बटर. ह्याच्यात एक गार्लिक वाला पण फ्लेवर येतो, तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो पण घेऊ शकता. अँड हा बटर थोडासा टाकायचा
थोडा गॅस स्लो ठेवा आणि हा पूर्ण पसरवा. हे ॲडजस्टला खूप सरळ लावून ठेवा. देन आपल्याला घ्यायचे आपले अंडे. मी इथे 4 अंडे घेतो. हे फोडायचे आहेत. काही पण करा पण कपची नका पण देऊ. नंतर मग आपल्याला एक टोमॅटो व्हायचा. तुमच्यावरती मी अर्धा घेतो. मसाला टाकायचा थोडा. घरी बनवलेला मसाला आहे. मीठ लास्टला टाकलं तरी चालतं. हळद पहिलंच टाका. आणि आपल्याला हे सगळं आता गॅस फास्ट करू शकतो तुम्ही. गॅस फास्टच करायला हवा. गॅस बंद केलाय ना आपण. गॅस बंद केला. आणि आता आपण मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. ते आहे चीज स्लाइस. तुम्ही 1 ते 2 चीज स्लाइस टाकू शकता. म्हणजे गरम असतो नसतं. हां, गरम जेव्हा असतो तेव्हा म्हणजे तो मेल्ट होतो. त्याला तुकडे करून टाकून द्या. आणि ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता याला थोडं मेल्ट होऊ द्या आणि याला थंड होऊ द्या थोडं अंड्याला. तर आता हे झालं आपलं बॅटर. म्हणजे काय होतं, तर हे आता आपलं झालंय अंडा स्क्रॅम्बल एग. आता मेन इन्ग्रेडियंट येणार आहोत आपल्याकडे, ते म्हणजे खिचडी. तुम्ही प्लेन राईस पण टाकू शकता, पण मला हे खिचडीसोबत जास्त चांगलं वाटतं. मी काल पहिली वेळेस बनवलं आहे. सो आता यात चीज वगैरे पूर्ण मेल्ट झाला. आणि हे तुम्ही बघू शकता हे काइंड ऑफ बिर्याणी टाईप. एक राईस, एक बाउल, असं बाउल सारखं, एक कढई, एक पॉट. खिचडीमध्ये काय काय टाकलं सांग ना. खिचडी जर आईने केली तर ते तुम्हाला तुमच्या आईकडूनच घ्यावं लागणार. किंवा मग साधा राईस बॉईल करा. सो या मीलचे जर प्रोटीन कॉन्टेंट बोलायला गेलो तर बेसिकली एक एगमध्ये 6.5 ग्रॅम प्रोटीन असतो. सो 4मध्ये ॲप्रॉक्स 25 ग्रॅम, 26 ग्रॅम. आणि एक चीज स्लाइसमध्ये ॲप्रॉक्स 5 ग्रॅम प्रोटीन असतो. सो 25 + 5 30 ग्रॅम्स प्रोटीन. सो तेवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. आणि ही रेसिपी मी बेसिकली काल क्रिएट केली काइंड ऑफ, अँड ती मला शेअर करायची होती. दॅट्स इट. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पीस आउट. हे तर बनलंय. हे इथे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता, पण मी एक खूप कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट करणार आहे. मी ह्याच्यात केचप मिक्स करणार आहे.